Okay, hello friends. So now today we get the new topic, that is MTP, and MTP means the medical termination of pregnancy. जसं मी लास्ट पिरियडला बोललो आहे की थोडंसं डिटेल त्याने दिलं आहे, कारण MTP जी केलं जातं ती प्रोसेस ज्या ॲक्च्युअली मेथडनी केली जाते, दॅट प्रोसेस इज ॲक्च्युअली अँड मेथड इज ॲक्च्युअली गिवन हिअर, दॅट इज ॲम्निओसेंटिसिस. सो पहिल्यांदा बघूया MTP म्हणजे काय. सो मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी इज देअर. आता एक तर इंटेन्शनली म्हणा किंवा मग बाय मीन्स ऑफ जे आपण कॉमनली ॲबॉर्शन म्हणतो, तर तोही एक इंड्यूस ॲबॉर्शनचा पॉईंट सुद्धा यामध्ये आला आहे. कारण नॅचरली होत असेल किंवा इंटेन्शनली. आता नॅचरलीसाठी मल्टिपल रिझन आहेत, हार्मोनल चेंजेस त्या ठिकाणी होऊ शकतात, किंवा मग जे इम्प्लांटेशन झालं आहे, इम्प्लांटेशन नंतर जर प्लासेंटा फॉर्मेशन प्रॉपर नसेल, म्हणजे देर आर सो मेनी रिझन्स आर देअर. पण रिझन दिलेले नाही आहेत, तरी आपण म्हणू शकतो की जर नॅचरल होत असेल तर एक हार्मोनल रिझन रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर इम्प्लांटेशन जर प्रॉपर होत नसेल आणि जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, स्पेशली प्रेग्नेन्सी मेंटेन करण्यासाठी जो प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन पाहिजे, विच इज ॲक्च्युअली सिक्रेटेड बाय द कॉर्पस ल्युटियम, जे प्रेग्नेन्सी मेंटेन झाल्यानंतर जनरली ॲक्ट्स ॲज अ टेम्पोररी एंडोक्राइन ग्लँड. जर कॉर्पस ल्युटियमच्या माध्यमातून जर प्रॉपरली प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन झालं नाही तर मग नॅचरली त्या ठिकाणी मिसगॅरेज ज्याला म्हणतो आपण किंवा ॲबॉर्शन म्हणतो ते होऊ शकतं. किंवा मग बऱ्याचदा काय होतं, तर फिटस डेव्हलपमेंटच्या वेळेला जर प्रॉब्लेम आला असेल, कारण आपण जे सोनोग्राफी वगैरे म्हणतोय त्यामध्ये जनरली हे दिसून येतं. सो एक अशा वेळेला जर त्या फिटसमध्ये काही डिफेक्ट असेल, ॲबनॉर्मॅलिटीज येऊ शकतात, त्याचे चान्सेस जर असतील, तर म्हणून सुद्धा इंटेन्शनली बट युझिंग दॅट पर्टिक्युलर लीगल प्रॉपर्टीज किंवा लीगल ऑपरेशन आपण म्हणू, त्या माध्यमातून सुद्धा हे इंटेन्शनली केलं जातं. सो दोन्ही मुद्दे घेतले आहेत. सो अँड इंटेन्शनल ऑर व्हॉलंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी बिफोर फुल टर्म. आता बिफोर फुल टर्म म्हणजे काय, तर ॲक्च्युली जसं आपण म्हणतोय की फर्स्ट ट्रायमिस्टर घेऊ आपण, कारण 3 महिन्यापर्यंत प्रेग्नेन्सीचे जनरली सगळे जे ऑर्गन असतात ते रुडिमेंटरी फॉर्ममध्ये तयार होतात. त्यानंतर मग फिटल डेव्हलपमेंट पुढे चालतं. तर फुल टर्म म्हणजे ॲक्च्युअली फुल टर्मचा अर्थ यांनी घेतला आहे की दॅट पर्टिक्युलर 9 मंथ 3 ट्रायमिस्टर ऑफ प्रेग्नेन्सी. त्याच्या अगोदर जर व्हॉलंटरी म्हणजे नॅचरली किंवा मग इंटेन्शनली म्हणजे स्वतःहून, त्याचे रिझन पुढे बघू, तर अशी जर टर्मिनेशन प्रेग्नेन्सीची केली जात असेल, सो इट इज कॉल्ड ॲज मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी. So intentional or voluntary termination of pregnancy before full term is simply called as MTP, or medical termination of pregnancy. Now it is also called as induced abortion. आता हे जर इंटेन्शनली केल्या गेलं तर त्याला इंड्यूस अबॉर्शन सुद्धा आपण म्हणू शकतो. कारण इंड्यूस हा शब्द तुम्हाला जसं मॅग्नेटिक इंडक्शन वगैरे आपण घेतो, तर इथे इंड्यूसचा अर्थ घेतलाय की मुद्दामून केलेली, आणि म्हणून त्याला एक शब्द दिलाय इंटेन्शनली. काहीतरी इंटेन्शन आहे, मे बी इंटेन्शन फिटल डेव्हलपमेंटच्या बाबतीत राहू शकतं, किंवा मग जी प्रेग्नेंट वुमन आहे तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम राहू शकतात, तिच्या हेल्थला जर प्रॉब्लेम झाला असेल, तर या पद्धतीने हे इंटेन्शनली केलं जातं. सो इट इज कॉल्ड ॲज इंड्यूस अबॉर्शन. नाव MTP कोणत्या केसमध्ये जनरली आपण यूज करतो. सो MTP इज इसेन्शियल इन द केसेस लाईक अनवॉन्टेड प्रेग्नेन्सी. आता जसं आपण बर्थ कंट्रोल मेजर घेतले आहेत, बऱ्याचदा बर्थ कंट्रोल मेजरचे ड्रॉबॅक्स आपण बघितले, त्या ड्रॉबॅकमुळे जर प्रेग्नेन्सी आली असेल किंवा जी नको होती पण अनवॉन्टेड आहे, तर अशा अनवॉन्टेड प्रेग्नेन्सीपासून काय म्हणते टर्मिनेट होण्यासाठी जनरली MTP करतात. त्यानंतर सेकंड आहे डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस. सो मेन रिझन म्हणजे जे लिगल आहे ते सेकंड पॉईंट आहे, डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस. कारण जेव्हा प्रेग्नेन्सी मेंटेन झाली आहे आणि फिटसच्या बॉडीमध्ये जर त्याच्या ऑर्गॅनोजेनेसिसच्या वेळेला प्रॉपर जर ऑर्गन तयार होत नसतील किंवा काहीतरी डिफेक्ट आला, आणि तो डिफेक्ट आल्यामुळे आफ्टर बर्थ त्याच्यामध्ये बरीचशी ॲबनॉर्मल कंडिशन किंवा काही ऑर्गनच्या बाबतीत ॲबनॉर्मॅलिटी येऊ शकते. अशा वेळेला हे जे डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट असतं फिटसचं, ते साहजिक कोणाला आवडणार नाही, कारण होल त्या न्यूबॉर्न बेबी नंतर म्हणजे त्याची बर्थ झाल्यानंतर होल लाईफमध्ये त्याला त्रास होऊ शकतो. सो अशा वेळेला सुद्धा MTPचा एक लिगली केलेलं MTP हे मान्य केलं जातं. Now it is safe during the first trimester of pregnancy. So actual जो टायमिंग आहे तो तसं पुढे आपण बघू, विदिन द फर्स्ट 12 वीक म्हणता येईल, किंवा मग फर्स्ट ट्रायमिस्टर. कारण या वेळेला कसं आहे की ऑर्गन रुडिमेंटरी फॉर्ममध्ये असतात आणि खूप जास्त ॲक्च्युअली वेट नसतं किंवा लेंथ वाढलेली नसते. त्याचबरोबर फर्स्ट ट्रायमिस्टरचा रेफरन्स अजून आपण हे घेतो की सध्या कॉर्पस ल्युटियमच्या माध्यमातून प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन चालू आहे. तर पहिल्या ट्रायमिस्टरच्या बिफोर जर हे टर्मिनेशन केलं गेलं तर त्या पर्टिक्युलर प्रेग्नेंट वुमनला काही म्हणजे त्रास तर थोडाफार होणारच आहे, कारण ॲबनॉर्मल
कंडिशन किंवा इननॅचरल कंडिशन आपण म्हणतोय, हार्मोनल प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी नंतर त्या फिमेलमध्ये येतात. पण जनरली ॲज फार ॲज दॅट प्रेग्नेंट वुमन्स हेल्थ इज कन्सर्न, तिच्या आरोग्याच्या बाबतीत जर आपण बोलतो म्हटलं तर फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये हे केलेलं चांगलं राहते. आणि त्यानंतर आफ्टर दॅट सम रिस्क इज देअर. ॲक्च्युली रिस्क राहू शकते, म्हणजे आफ्टर द थर्ड मंथ किंवा फर्स्ट ट्रायमिस्टर नंतर जर केलं तर बरेचदा त्या प्रेग्नेंट वुमनच्या हेल्थला सुद्धा धोका राहू शकतो. म्हणून एक नॉमिनल टायमिंग इज द फर्स्ट ट्रायमिस्टर. नाव द डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस इज एक्झामिन बाय एम्निओसेंटेसिस. आता जसं एक सोनोग्राफी आहे तर पहिल्यांदा सोनोग्राफी केली जाते आणि जर त्यामध्ये थोडाफार जर असं वाटलं डॉक्टरला, मेडिकल प्रॅक्टिशनर डॉक्टरला वाटलं, जे जनरली आपण गायनेकोलॉजिस्ट म्हणतो किंवा काही फिटल डेव्हलपमेंटचा स्टडी करणारे डॉक्टर असतात, तर त्यांना असं वाटलं की युझिंग सोनोग्राफी किंवा सपोज काहीतरी फिटल डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम येऊन राहिला आहे, तर अशा वेळेला तो प्रॉब्लेम नेमका कुठे आहे आणि तो प्रॉब्लेम ॲक्च्युली आफ्टर बर्थ खूप जास्त सिव्हिअर होऊ शकतो का, हे पाहण्यासाठी जी प्रोसेस करतात दॅट इज कॉल्ड ॲज एम्निओसेंटेसिस. म्हणजे ॲक्च्युली आपण म्हणू शकतो की एम्निओसेंटेसिस इज अ प्रोसेस विच इज यूज टू कॅरी आउट द डिफेक्ट इन डेव्हलपिंग फिटस. आणि मग एम्निओसेंटेसिस करून जो कोणता डिफेक्ट असेल तो जर सिव्हिअर पुढे होणार असेल तर त्यानुसार मग एमटीपी केली जाते. तुम्हाला माहिती आहे ड्युरिंग प्रेग्नेन्सी आपण पार्ट घेतलाय की जेव्हा प्लासेंटा फॉर्मेशन झालंय आणि इम्प्लांटेशन नंतर जनरली हे स्टार्ट होतं, त्या ठिकाणी एम्निओटिक फ्लुइड असतं आणि या एम्निओटिक फ्लुइडमधले जे फ्लुइडमधलं काही लिक्विड आहे ते हॉलो निडलनी काढतात. त्यामध्ये फिटल सेल असतात आणि याच फिटल सेलचा स्टडी करून जे काही त्या पर्टिक्युलर ॲबनॉर्मॅलिटीचं डायग्नोसिस आहे ते केलं जातं. सो व्हॉट इज yes, amniocentesis. So amniocentesis is a process in which amniotic fluid containing fetal cells is or are collected using the hollow needle inserted into the uterus under ultrasound guidance. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू अल्ट्रासाऊंड गायडन्स काय आहे. जसं कॅट स्कॅन असतं, सिटी स्कॅन आहे, तर त्याचप्रमाणे एक अल्ट्रासाऊंड आहे. कारण जनरली प्रेग्नेंट वुमनचं सोनोग्राफी वारंवार करता येत नाही, कारण कितीही म्हटलं तरी त्या स्मॉल फिटसवर त्याचा परिणाम होतो. म्हणून अल्ट्रासाऊंड एक टेक्निक आहे, लाईक स्कॅन, म्हणजे त्या पूर्ण युटेरसचं स्कॅन त्या ठिकाणी केलं जाईल युजिंग द साऊंड वेव्स, आणि त्याला म्हणतात अल्ट्रासाऊंड गायडन्स किंवा अल्ट्रासाऊंड टेक्निक. मग आता अल्ट्रासाऊंड टेक्निकनी पहिल्यांदा पाहिलं जातं की पोझिशन काय आहे फिटसची आणि एम्निओटिक फ्लुइड नेमकं आहे कुठे. मग एक हॉलो निडल जे इंजेक्शन आपण म्हणतो ते इन्सर्ट केलं जातं इंटू द युटेरस आणि मग तिथून ते जे एम्निओटिक फ्लुइड आहे विच कंटेन फिटल सेल, त्या एम्निओटिक फ्लुइडमध्ये फिटल सेल आहे कारण त्याच सेलपासून फिटस बनतोय, त्याला कलेक्ट केलं जातं आणि याच प्रोसेसला म्हणतात येस एम्निओसेंटेसिस. सो इट इज अ प्रोसेस ऑफ रिमुव्हिंग ऑर कलेक्टिंग, ॲक्च्युअली रिमुव्हिंग म्हटल्यापेक्षा कलेक्टिंग द एम्निओटिक फ्लुइड फ्रॉम युटेरस which contain the fetal cell, and that process is amniocentesis. Now the chromosome of fetus are studied to see the abnormalities. आता साहजिक आहे त्या फिटल एम्निओटिक फ्लुइड मध्ये फिटल सेल असतील तर मग त्या फिटल सेलचं क्रोमोसोम काउंट करतात. साहजिक आहे ते 46 येणार आहेत, परंतु त्या क्रोमोसोमच्या माध्यमातून, कारण आता मॅटर्नल आणि पॅटर्नल क्रोमोसोम त्या ठिकाणी फ्यूज झाले आहेत, दोन्ही पॅरेंटने इक्वल कॉन्ट्रीब्युशन केलं, त्यामुळे जे काही काय म्हणतो आपण रिकॉम्बिनेशन झालं आहे क्रोमोसोमचं, त्या क्रोमोझोमचा स्टडी केला जातो आणि त्या माध्यमातून बघितलं जातं की नेमकं कोणत्या ऑर्गन किंवा कोणत्या बाबतीत या ठिकाणी ॲबनॉर्मॅलिटीज आलाय. सो युझिंग द स्टडी ऑफ क्रोमोझोम ॲबनॉर्मॅलिटीज आर फाउंड ड्युरिंग द एम्निओसेंटेसिस प्रोसेस. नाउ बट द डेंजरस ट्रेंड इज दॅट देयर इज अ मिसयूज ऑफ एम्निओसेंटेसिस टू डिटरमाइन द सेक्स ऑफ अनबॉर्न चाइल्ड. आता ॲक्च्युली जेव्हा एम्निओसेंटेसिस प्रोसेस स्टार्ट झाली तेव्हा त्याचा मेन एम काय होता की जे डिफेक्ट आलाय फिटसमध्ये ते पाहणं, परंतु याचा मग मिसयूज सुरू झाला, एक ट्रेंड सुरू झाला. कारण तुम्हाला माहिती आहे बऱ्याच लोकांना जनरली मुली नको असतात, तर अशा वेळेला या एम्निओसेंटेसिस किंवा नॉर्मल सोनोग्राफीचा एक जे PNDT ॲक्ट पुढे आपल्याला आलाय, त्या माध्यमातून लोकांनी काय सुरू केलं की सेक्स डिटर्मिनेशन त्या अनबॉर्न चाइल्डचं केलं गेलं आणि जर ती फिमेल असेल तर तिला मग अबॉर्ट केलं जात होतं. अशा असंख्य केसेस इंडियामध्ये घडल्या आहेत आणि म्हणून मग गव्हर्नमेंटला तो लॉ आणावा लागला, ज्याला लिगल करावा लागला, विच इज कॉल्ड एज ॲक्च्युअली MTP ॲक्ट, जो 1971 मध्ये तयार झाला. नाव सी. सो ड्यू टू दॅट डेंजरस मिसयूज ट्रेंड ऑफ मिसयूज ऑफ एम्निओसेंटेसिस, सो it is used to check the sex determination of unborn child. Now frequently if fetus is found to be a female, it is aborted, which is illegal in condition. मग आता जेव्हा हे बघितलं गेलं आणि जर ते फिटस जर फिमेल असेल म्हणजे मुलगी जर आहे तिथे, जनरली याला अबॉर्ट केलं गेलं आणि अशा केसेस झाल्या. आणि ॲक्च्युली असं अबॉर्शन करणं जर ती मुलगी आहे म्हणून फक्त, तर हे टोटली इलिगल आहे. आणि म्हणूनच सो द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज
legalized the MTP Act in 1971 with the strict condition to avoid its misuse. आणि हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 1971 मध्ये MTP ऍक्ट तयार केला विथ द स्ट्रिक्ट गाईडलाईन. म्हणून आज तुम्ही कुठेही जरी सोनोग्राफी सेंटरला गेले त्या ठिकाणी लिहिलं असते, तो पुढे आपण मुद्दा घेऊच. या ठिकाणी स्ट्रिक्ट गाईडलाईन होत्या की असं सेक्स डिटर्मिनेशन करण्यासाठी या एम्निओसेंटेसिसचं म्हणा किंवा सोनोग्राफीचा मिसयूज व्हायला नको. नाव काही कंडिशन दिल्या आहे. जसं ऍक्च्युअली MTP मग लिगलाइज कशासाठी केलं गेलं, म्हणजे कोणती गोष्ट जर असेल तर ती लिगल समजलं जातं. तर इट रिड्यूस द इन्सिडेंट, 2 पॉईंट आले. इट रिड्यूस द इन्सिडेंट ऑफ इलिगल अबॉर्शन. आता हे जे इलिगल अबॉर्शन होतं याला रिड्यूस करण्यासाठी जनरली हा ऍक्ट बनवला गेला. आणि दुसरं मॅटर्नल मॉर्टॅलिटी. आता मॅटर्नल मॉर्टॅलिटीचा मुद्दा आपण घेतलाय. बऱ्याचदा काय होतं की फिटसमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यामुळे ड्युरिंग द चाइल्ड बर्थ पार्च्युरेशन प्रोसेस त्या प्रेग्नेंट वुमनच्या हेल्थला सुद्धा त्रास होऊ शकतो किंवा काही रिस्क राहू शकते. त्यामुळे बऱ्याचदा मॅटर्नल मॉर्टॅलिटी झाली आहे, मॅटर्नल डेथ झाली आहे. आणि हे सुद्धा टाळण्यासाठी म्हणजे अशी जर कंडिशन असेल तर मग मे बी MTPचा यूज करून ती प्रेग्नेन्सी टर्मिनेट केली जाते. सो अशा काही लिगल असणाऱ्या प्रोसिजर असतात. काही कारणं आहेत पुढे आपल्याला दिले आहेत, ते जर असतील तरच MTP हे लिगल आहे. Otherwise it is a totally illegal, especially it is illegal for the determination of sex for that female child. Now, as per provision of this act, only the consent of woman whose pregnancy is being terminated is required. आणि सपोज जे काही रिझन आहे, लिगल रिझन आहे, तर मग फक्त आणि फक्त त्या प्रेग्नेंट वुमनचंच कन्सेंट घेतलं जातं. तिची जर परवानगी असेल तरच MTP ऍक्ट त्या ठिकाणी त्या टर्मिनेशनला लिगल ठरवतं. बाकी तिचा हजबंड असेल किंवा कोणीही म्हटलं तरी त्यांच्या कन्सेंटला इथे काही व्हॅल्यू नाही आहे. बट ओनली द मेन रिक्वायर्ड कंडिशन इज द कन्सेंट ऑफ प्रेग्नेंट वुमन फॉर MTP. नाव टायमिंग काय, जसं अगोदर घेतला तर एक तर विदिन द फर्स्ट 12 वीक. आता चारित्रिक एका म्हणजे 12 वीक आहे सरळ सरळ ते फर्स्ट ट्रायमिस्टर आपण घेतो. तर पहिल्या ट्रायमिस्टरच्या अगोदर जनरली बिफोर 12 वीक जर म्हटलं जनरली हा याचा खास टायमिंग आहे किंवा यावेळेला हे चांगल्या पद्धतीनं होतं विदाऊट द रिस्क ऑफ दॅट मॅटर्नल दॅट मदर. किंवा मग मे बी होऊ शकतं थोडंसं डिफेक्ट थोडा लेटर डेव्हलप झाला, होऊ शकतं. असं काही आवश्यक नाही की फर्स्ट ट्रायमिस्टरच्या अगोदर सगळं प्रॉपर आहे आणि त्यानंतर मग एखाद्या ऑर्गनमध्ये काही डिफेक्ट जर तयार झाला असेल तर मग काय करायचं. तर मोर दॅन 12 वीक बट लेस दॅन 20 वीक. म्हणजे आता यातलं जे सेकंड प्रोव्हिजन जर आपण बघितलं तर मॅक्झिमम टाइम पिरियड आहे 20 वीक. आता 20 वीक जरी म्हटलं तरी 5 महिने होऊन राहिले आहेत. आणि जितकं हे लेट होईल तेवढं त्या प्रेग्नेंट वुमनच्या हेल्थला थोडासा रिस्क फॅक्टर राहू शकतो. म्हणून खूपच जर आता रिक्वायर्ड कंडिशन असेल किंवा डिफेक्ट थोडासा लेट लक्षात आला तर मग बिफोर 20 वीक पर्यंत सुद्धा हे केलं जातं. बट 20 वीकसाठी एक लिगल परमिशन कोर्टकडून घ्यावं लागतं. बऱ्याचदा आपण न्यूजपेपरवर ऐकतो की बाबा 5 किंवा 6 महिन्याची प्रेग्नन्सी MTP करण्यासाठी त्यांनी अप्लाय केलाय कोर्टला. मग कोर्ट किंवा ते जे काही त्या ठिकाणी तो ग्रुप असतो, ती कमिटी असते, ती पाहते की खरंच जे काही रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट जर ॲबनॉर्मल असतील आणि हे रिस्क फॅक्टर असेल त्या प्रेग्नेंट वुमनसाठी तर अशा पद्धतीच्या परमिशन सुद्धा दिल्या जातात. पण स्पेशली याचा मेन टायमिंग आहे बिफोर 12 वीक. आणि खूपच नंतर जर फिटसच्या डेव्हलपमेंटमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आली असेल सो बिफोर 20 वीक. नाव पण यासाठी सुद्धा काही त्यांनी टर्म्स ठेवल्या आहेत. जसं द रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर, म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे किंवा ज्याला आपण लायसन्स म्हणतो, जो ऍक्च्युली शिकलेला आहे, डॉक्टर झाला आहे, त्या अशा रजिस्टर प्रॅक्टिशनरनी. सो रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर्स ओपिनियन इज मॅन्डेटरी स्टेटिंग दॅट. आता त्याचं एक स्टेटमेंट पाहिजे, त्याचा एक रिपोर्ट पाहिजे, त्यांनी काय काय सांगायला पाहिजे, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी यामध्ये ऍक्च्युली घेतलेल्या आहेत. स्टेटिंग दॅट द कंटिन्युएशन ऑफ प्रेग्नेन्सी विल इन्व्हॉल्व द रिस्क टू द लाईफ ऑफ प्रेग्नेंट वुमन. तर पहिली गोष्ट अशी की जर त्या मेडिकल प्रॅक्टिशनरने सांगितलं की जर ही प्रेग्नेन्सी कंटिन्यू राहिली तर त्या प्रेग्नेंट वुमनच्या हेल्थसाठी किंवा तिच्या आरोग्यासाठी किंवा ओव्हरऑल तिच्या पार्च्युरेशनच्या वेळेला तिला रिस्क होऊ शकते, म्हणजे मे बी तिची डेथ होऊ शकते. हे एक पहिलं रिझन आहे. तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट मेडिकल प्रॅक्टिशनरकडून मिळालं असेल तर MTPला लिगल परमिशन दिली जाते. सेकंड, ऑर ग्रेव्ह ॲबनॉर्मल फिजिकल ऑर मेंटल हेल्थ, म्हणजे एकतर त्या फिटसची फिजिकल हेल्थ प्रॉपर नसेल, म्हणजे तेच ऑर्गॅनोजेनेसिसच्या वेळेला काही प्रॉब्लेम असेल किंवा असं लक्षात आलं की बाबा मेंटली त्याच्या ब्रेनचं डेव्हलपमेंट प्रॉपर नाही आहे आणि त्यामुळे आफ्टर बर्थ तो थोडासा जे आपण म्हणतो की काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी त्या ठिकाणी येईल. तर ही सुद्धा एक सेकंड केस आहे ज्यामध्ये लिगल परमिशन दिली जाते. ऑर
सबस्टॅन्शियल रिस्क टू द चाइल्ड, किंवा मग समजा त्या पर्टिक्युलर चाइल्डला काहीतरी रिस्क फॅक्टर असेल. म्हणजे सरळ सरळ एक तर इथे दोन मुद्दे आपण क्लिअर घेऊ की मॅटर्नल हेल्थला जर प्रॉब्लेम असेल आणि दुसरं म्हणजे त्या फिटसमध्ये जर डिफेक्ट असेल, असं जर स्टेटमेंट, असं जर एक त्यामध्ये प्रोव्हिजन दिलं, असं स्टेटमेंट त्या डॉक्टरनी दिलं तर मात्र एमटीपीला लिगलाइज केला गेलाय. ओके, सो दॅट इज अबाउट द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी. यानंतर आलाय पॉईंट 6, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजचा एक न्यू टॉपिक स्टार्ट होतोय. त्या अगोदर पुन्हा यातले काही पॉईंट्स आहेत जे क्लिअर करायचे आहेत मला. जसं ॲम्निओसेंटेसिसची एक डायग्राम तुम्हाला दिली आहे, यू कॅन सी ऑन द पेज नंबर 42. यूज टू एक्स्ट्रॅक्ट द फिटल सेल फॉर जेनेटिक अनालिसिस. म्हणजे तेच ॲम्निओसेंटेसिसमध्ये ॲम्निओटिक फ्लुइड आणि त्यात असणारे फिटल सेल हे काढले जातील आणि त्याचं जेनेटिक अनालिसिस होईल, जीन क्रोमोसोम जे म्हणतो आपण, आणि त्यानंतरच मग जनरली तो डिफेक्ट काय आहे हे ओळखलं जातं. नाउ अल्ट्रासाउंड यूज टू डिटरमाइन द पोझिशन ऑफ फिटस इन द युटेरस. जसं मी बोललो आहे, कारण कसं आहे की फिटसची पोझिशन चेंज होऊ शकते, त्यामुळे पहिल्यांदा अल्ट्रासाउंड केला जातो. सोनोग्राफी आहे किंवा मग अजून काही टेक्निक त्या ठिकाणी आहे, त्याचा यूज करून त्याची पोझिशन बघितलं जाईल. देन निडल इन्सर्टेड थ्रू द ॲब्डॉमिनल अँड युटेराइन वॉल. ॲब्डॉमिनल वॉल आणि युटेराइन वॉल कडून मग हॉलो निडल इन्सर्ट केली जाते. देन ॲम्निओटिक फ्लुइड कंटेनिंग फिटल सेल्स आर एक्स्ट्रॅक्टेड ऑर कलेक्टेड. आणि त्या निडलच्या माध्यमातून ॲम्निओटिक फ्लुइड आणि फिटल सेल हे कलेक्ट केले जातील. सेंट्रीफ्युग ऑफ एक्स्ट्रॅक्टेड फ्लुइड अँड फिटल सेल. मग सेंट्रीफ्युगेशन टेक्निक आहे, ते फिरवलं जातं आणि त्यानुसार मग त्यातला एक सेल सेपरेट होईल आणि मग त्या सेलचे कॅरिओटाईप म्हणजेच क्रोमोझोमचा स्टडी होतो आणि त्या क्रोमोझोमच्या स्टडीवरून मग फायनली त्या पर्टिक्युलर फिटसमध्ये जर डिफेक्ट असेल तर ते ओळखलं जातं. नाव काही रिस्क दिलाय ॲम्निओसेंटेसिसच्या असोसिएशनमध्ये, काही रिस्क आहेत. म्हणजे ही प्रोसेस करायच्या वेळेस काहीतरी रिस्क प्रॉब्लेम होऊ शकतात, तर ते तुम्हाला दिले 4. एक तर पहिलं मिसगॅरेज. येस, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळं होत असताना किती म्हटलं तरी इंटरनल जे एन्व्हायरमेंट आहे तिथे कुठेतरी बाहेरचा तो हॉलो निडल चाललाय, तर यामुळे मिसगॅरेजचा सुद्धा चान्स आहे. आपण करतो ॲक्च्युली डिफेक्टिव्ह फिटस डिफेक्ट ओळखण्यासाठी, परंतु यामुळे जर तिथे काही इंजुरी झाली तर मिसगॅरेज किंवा नॅचरल ॲबॉर्शन म्हणता येईल, ते त्या ठिकाणी होऊ शकतं. सेकंड, निडल इंजुरी टू द फिटस. आता हे सगळं प्रॉपर आहे, मान्य आहे, परंतु जर त्या निडलची, आता एक तर फिटस लहान आहे, कारण बिफोर फर्स्ट ट्रायमिस्टर तुम्ही म्हटलं किंवा ड्युरिंग फर्स्ट ट्रायमिस्टर तर तुम्हाला माहिती आहे त्याची साईज आपण घेतली आहे, अशा वेळेला जर त्या फिटसला जर निडल थोडीशी रुतल्या गेली, इंज्युअर्ड झाली, तर तेवढ्या लहानशा याच्यामध्ये कुठेही ते निडलचं इंजुरी होऊ शकते, ते एक रिस्क त्या ठिकाणी आहे. थर्ड आहे लिकिंग द ॲम्निओटिक फ्लुइड. आता साहजिक आहे, ॲम्निओटिक फ्लुइड त्या प्लॅसेंटामध्ये आणि आपण जर निडल घालतोय कुठेतरी तिथं होल होते, त्या होलमधून ॲम्निओटिक फ्लुइडचं लिकेज होऊ शकतं आणि हे जर लिकेज स्टार्ट झालं तर ॲक्च्युली पुन्हा फिटल डेव्हलपमेंटमध्ये त्याचा एक प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि फोर्थ आहे इन्फेक्शन. कारण जसं मी बोललो आहे की बाहेरचं काहीतरी चाललं आहे, तुम्ही कितीही केअर म्हणजे काळजी घेऊन जरी केलं तरीही त्या ठिकाणी इन्फेक्शनचा चान्स आहे. कारण ॲक्च्युली प्रेग्नन्सी म्हटलं तसंच तर रिस्क फॅक्टर खूप जास्त राहतात, तिथे इन्फेक्शन सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. सो असे काही पॉईंट्स त्या ठिकाणी दिले होते. त्यानंतर जो MTP ॲक्ट आहे तो ॲक्च्युली 1971ला स्टार्ट झाला. त्यानंतर पुन्हा एक सोनोग्राफीसाठी जो ॲक्ट दिला तो आहे PCPNDT ॲक्ट. याचा लॉंग फॉर्म तुम्ही लिहून घ्याल, प्री कन्सेप्शनल अँड प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक ॲक्ट. प्री कन्सेप्शन म्हणजे आता जसं कन्सेप्शनला यामध्ये एक पॉईंट येतो, पण प्री नॅटल डायग्नोस्टिक टेस्ट. प्री नॅटल म्हणजे जेव्हा तो फिटच असतो त्यावेळेस केली जाणारी डायग्नोस्टिक टेस्टचा एक ॲक्ट आहे आणि हा ॲक्ट तयार झाला 20 सप्टेंबर 1994. 20 सप्टेंबर 1994ला हा पुन्हा सोनोग्राफीसाठी ॲक्ट तयार झाला, कारण सोनोग्राफीच्या माध्यमातून सुद्धा हे सेक्स डिटर्मिनेशन स्टार्ट झालं होतं. सो अगेन वन ऑफ द MCQ पॉईंट, PCPNDT, दॅट इज प्री कन्सेप्शनल अँड प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक. सो दॅट इज अबाउट द टुडेज क्लास. आता सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजचा एक टेबल आलाय, त्यानंतर मग काही शॉर्ट पॉईंट आहे झिप गिफ्ट सारखे. सो मे बी पुढच्या 2 दिवसाला चॅप्टर संपणार आहे. ठीक आहे, आज पुन्हा मी मेसेज केले आहेत आणि यानंतर जो चॅप्टर स्टार्ट होईल तो एक तर कंट्रोल कोऑर्डिनेशन किंवा डिसीज, जो पुन्हा नॉन डिलीटेड पोर्शन आहे आणि याची लिंक तुम्हाला ग्रुपवर मिळणार नाही. मी वारंवार सांगतोय, आता हे लास्टली सांगणार तुम्हाला. आजचा व्हिडिओ बघा, येत्या 2 दिवस हा चॅप्टर संपेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ मिळतील. त्यानंतर पर्सनल नंबरवर मी लिंक सेंड करेल, त्यासाठी टोटल रिस्पॉन्सिबिलिटी तुमची राहील. कारण वारंवार सांगणं सुरू आहे, अप्रॉक्सिमेट हा पोर्शन आपला झाला आहे असं समजा, त्याच्यापेक्षा जास्त झाला आहे आणि 2 फक्त चॅप्टर आहे जे आता नॉन रिलेटेड पोर्शनमध्ये येतील, त्यातलंही आपण आता स्टार्ट करतोय लगेच. आणि मे बी ऑनलाईन काही ऑफ म्हणजे
सध्या ऑनलाईनच स्टार्ट करू आणि काही यूट्यूब राहतील, तर त्यानुसार बघू आपण काय होत आहे ते. येत्या 2-3 दिवसात समजा हे सगळं सांगेल मी. ठीक आहे. दॅट इज अबाउट टुडेज क्लास.